ज्या नगरसेवकांनी मनपाच्या योजनांना विरोध केला त्यांना निधी देऊ नका, जे चांगलं काम करतील त्यांना भरघोस निधी द्या. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्यानंतर आता पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रतिपादन. ज्या ठिकाणी नगरसेवक कोणत्या मोहिमेला विरोध करत असेल त्या ठिकाणी एकही रुपया निधी द्यायचा नाही. ज्या ठिकाणी नगरसेवक चांगलं काम करेल त्या ठिकाणी मी त्यांना भरभरून निधी देऊन वॉर्डाचा विकास करेल, असं प्रतिपादन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महापालिकेच्या घनकचरा संकलन व वाहतूक कार्यप्रणाली शुभारंभ प्रसंगी केला आहे. महापालिकेच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा संकलन व वाहतूक कार्यप्रणालीचा शुभारंभ आणि घनकचरा हस्तांतरण केंद्राचं लोकार्पण अयोध्या नगरी येथे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध विकास, आपदा परिहार, ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तर महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभागृह नेता गोविंद केंद्रे, सर्व विषय समिती सभापती, उपसभापती व सदस्य, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त नंदकिशोर मुंबे, शहर अभियंता संजय कोंबडे, कार्यकारी अभियंता विजय गोरे, कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता मोहिनी वारभुवन आदींची उपस्थिती होती. यावेळी महापालिकेच्या घनकचरा संकलन व वाहतूक कार्यप्रणालीचा शुभारंभ आणि घनकचरा हस्तांतरण केंद्राचं लोकार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नव्या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून करण्यात आलं. यावेळी कचरा संकलनासाठी खरेदी करण्यात आलेल्या वाहनांचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुरुवातीला करण्यात आलं. तर कामगार दिनानिमित्त प्रतिनिधी स्वरूपात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध गायक शान यांच्या आवाजामध्ये ध्वनिमुद्रित केलेले घनकचऱ्यावरील गाणे लॉन्च करण्यात आले. सदर कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी संबोधित करताना महापालिकेसाठी आउट ऑफ वेळ जाऊन निधी आणणार असल्याचं आश्वासन दिलं. तर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी आपलं संभाजीनगर पुढच्या वर्षी 1 नंबरला गेलं पाहिजे असा संकल्प करण्याचं आवाहन केलं. खऱ्या अर्थानं या शहरासाठी महत्वाचं आहे. महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे, बौद्ध पौर्णिमा आहे आणि महानगरपालिका आज खऱ्या अर्थानं शहरामध्ये एक नवीन परिवर्तन घडवण्यासाठी एक धाडसी पाऊल त्यांनी टाकलेलं आणि त्या कामाचा शुभारंभ आज होतोय. ही या शहरासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. अनेक वेळेला आपण पाहिलेलं की कचऱ्याचं महत्व किंवा कचरा जर एखाद्या ठिकाणी साठला तर काय होतं. एक वेळ अशी होती या शहरामध्ये कचऱ्याचं शहर समजलं जातं. जागोजागी कचऱ्याचे ढीग जाळले जायचे. जेव्हा हायकोर्टाने सांगितलं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं, सगळ्यांनी प्रयत्न केले. मला आठवतं त्या काळामध्ये आम्ही नारेगावला गेलो होतो. तर तिथलचा कचऱ्याचा डोंगर पाहून आम्हाला असं वाटायचं की हे डोंगर आहेत का कचऱ्याचा ढीग आहे. इतका मोठा कचऱ्याचे डोंगर त्या ठिकाणी आम्ही पाहिलेले आणि जवळपास 400-500 कुत्रे सुद्धा त्याच्यामध्ये होते. त्यांचं ते खाद्य असं म्हणा की तिथे ते असे राहायचे आणि रात्रीच्या वेळेला जर कोणी त्या रस्त्याने सुद्धा गेला, जर चांगल्या पद्धतीने गेला तर नशीब समजा, अशी त्या ठिकाणची परिस्थिती होती. परंतु त्याच्यानंतर हे शहर बदलत गेलं, ज्याच्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग सुद्धा आहे. कोणी कमी केलं, कोणी जास्त केलं, परंतु प्रत्येकाने काम केले म्हणून हा बदल झालेला आहे. कचऱ्याचा प्रश्न आता मिटत आलेला आहे, खड्ड्याचा प्रश्न मिटत आला, पाण्याचा प्रश्न मिटत आलेला आहे. परंतु हे करताना मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो. मला आवर्जून उल्लेख करायचं वाटतो की आपण हे काम करत असताना एक हिंमत ज्याला म्हणतात ती हिंमत दाखवायला पाहिजे. कधी असं होतं, आपण एखादा निर्णय घेतला तर त्याला विरोध करणारे भरपूर असतात. मी सुरुवातीला सांगतो महापौर साहेबांना, महापौर साहेब, आम्ही तुमच्या या महानगरपालिकेला, ही तुमची नाही, ही आमची आहे, आम्ही सर्व जनतेची आहे. याच्यासाठी वाटेल ते मदत आम्ही करू. अतुल सावे आणि मी शासनाच्या दरबारीत जाऊन
आउट ऑफ वे ज्याला म्हणता येईल तेवढी मदत आम्ही जरूर करू, परंतु तुमच्याकडून आम्हाला एक अश्युरन्स हे पाहिजे, ज्या ज्या ठिकाणी या मोहिमेला जर कोणी विरोध करत असेल तर त्या ठिकाणी एकही रुपये निधी द्यायचा नाही, हे आवर्जून तुम्हाला सांगतो. बिलकुल द्यायचा नाही. आणि ज्या ठिकाणी नगरसेवक चांगलं काम करेल त्या ठिकाणी तुम्ही आमच्यावर सोडा, तुम्ही त्यांची नावं द्या, मी त्यांना सर्वात जास्त निधी देऊन त्या वार्डाचा विकास सुद्धा करून आणेल. मी आहे एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला अतुल सावेने आज मार्गदर्शक म्हणलं, याच्यामधलं गुपित मला कळालं. अतुल सावेन कुणाला चांगलं म्हणून मार्गदर्शक म्हणून हे पहिल्यांदा मी या स्टेजवर पाहिलं. तुझ्यातला जे गुण आहे तो आम्हालाही शिकव, म्हणजे आम्ही पण त्या मार्गाने चालू. त्यांनी तिथे अतुल साहेबांनी म्हणलं की माझे मार्गदर्शक कल की हाच तिकडे बाजूला माझे सांगतो, अरे हम चड्डी में गोट्या खेळते थे. काय कुणाचं कधी कुठं काढायचं काही कळतच नाही. परंतु ह्या कॉर्पोरेशन मध्ये जे जे नगरसेवक आता सर्व निवडून आलेले त्यांना सुद्धा सांगेल, चांगलं काम करा, काही फरक पडत नाही. कुणाचा विरोध असेल म्हणून तुम्ही काम थांबवत असाल तर तुमचं आयुष्यामध्ये तुमची भरभराट होणार नाही. आपण वार्डामध्ये ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय त्यांच्यासाठी जीव तोडून काम करा. आमच्यासारखे जेव्हा निवडून येतात त्या टायमाला आमचे चेहरे पाहून लोक नाही तर आमचे काम पाहून आम्हाला मतदान करतात असे मानणाऱ्यापैकी मी आहे. म्हणून या कॉर्पोरेशन मध्ये आजचा हा दिवस आपल्यासाठी यासाठी महत्वाचा आहे की एवढ्या गाड्या आणल्या, चर्चाही होत असते हो. तुम्ही चांगलं काम करा तरी तुम्हाला वाईट बोललं जाईल, वाईट करा तर ते तर वाईटच आहे. म्हणून या चर्चेवर जाऊ नका. चर्चा ज्यांनी केली, समीर तर एक मला आवडतं महापौरांचं तडकेफड आहे, त्याचं नाव मी तर घेत नाही. आता त्याला दुसरे नाव मी आता बसलं सांगितलं लोकांना, तुझ्या सहकाऱ्यांना विचारून घे. तडकेफड आहे, चांगलं काम करण्याची त्याची सुद्धा इच्छा आहे. त्याचे सगळे सहकारी हे त्याला सपोर्ट करायच्या मनस्थितीत आहेत. कॉर्पोरेशन मध्ये आम्हाला भ्रष्टाचाराचा डाग लागता कामा नये. आम्हाला डाग लागला पाहिजे तो कामाचा, एक नंबर. आता आम्ही थांबणार नाही असं सगळेजण म्हणतात, थांबू नका पण एवढे पळू नका ज्याच्यामुळे ठेस लागेल. म्हणून पळताना सुद्धा खाली पाहून थोडंसं पहा, कुठं खड्ड्यामध्ये आपण पडता कामा नये. नसतं आमच्याकडे एक कमिशनर होते, मी नगरसेवक असताना एका कमिशनरला मी सहज बोललो की कमिशनर साहेब, तुम्ही जे लोन घेताय ते लोन आम्हाला परवडणार नाहीये, तुम्ही हे लोन घेऊ नका. कुठून आम्ही ते भरायचं? तर त्या कमिशनरने मला सांगितलं, अरे शिरसाट जी, पदाधिकारी कैसे खुश रहते ना ये देखना चाहिए. लोन तो भरेगी ना कॉर्पोरेशन, नहीं भरा तो मेरा क्या, मैं तो 2 साल के लिए हूं. अरे हमारे स्कूटर की पैसे भरने की ऐपत नहीं, आप इतना क्यों दे रहे हो? अरे मैं तो मर्सिडीज देना चाहता हूं. त्यांनी दिलेल्या त्या वेळेला बसच्या गाड्या त्या किती लवकर कचऱ्याच्या डब्यात गेल्या तुम्ही पाहिलेलं आहे. बसेस घेतल्या होत्या आपण एकेकाळी, कुठे त्या बसेस कुणालाच माहित नाही, कोणत्या कचऱ्यात गेल्या माहित नाही. म्हणून अशा स्कीम नको आपल्याला, ज्या चालणार नाही. अशा स्कीम असल्या पाहिजे की लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे की आपण चांगलं काम करतोय. आता तुम्हाला सफारी पार्कला आणखीन 17 हेक्टर जागा आम्ही महसूल मंत्र्याकडून घेतोय. अतुल सावे आणि मी त्यासाठी प्रयत्नशील सुद्धा आहे. तुम्ही हे समजू नका की कॉर्पोरेशन तुम्ही चालवतायत. अरे तुम्ही आहात, आम्ही तुम्हाला जी काही मदत करतो त्याचंही कधीतरी नाव घेत जा. आता तेवढंच आम्हाला बरं वाटतं, तेवढंच आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. बाकी काही अपेक्षा नाही. फक्त निधी मागायला माझ्याकडे येऊ नका म्हणजे झालं. मी या महानगरपालिकेला जेवढा जास्त फंड देता येईल तेवढा द्यायचा प्रयत्न करेन. जेवढा जास्त तुम्हाला आणखीन खर्च लागला चिंता करू नका. सगळे चौक सुशोभित करा, सगळे रस्ते चांगले करा, त्यासाठी फंड द्यायची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने माझी आहे. या शहरामध्ये या छोट्या गोष्टीमध्ये राजकारण आणू नका. पूर्वी या शहरामध्ये खड्डे होते मान्य आहे आम्हाला. परंतु आज जर पाहिलं तर प्रत्येक कोणते एवढे नगरसेवक बसलेले या सगळ्याच्या वार्डामध्ये चांगले रस्ते झालेत की नाही झाले? आपलं पॉझिटिव्ह कधी आपण सर्वसामान्य माणसासमोर आणायचा प्रयत्नच करत नाही. श्रीकांत असताना, श्रीकांत आज डिव्हिजनल कमिशनर आहे, कमिशनर होते त्या टायमाला त्यांना सांगितलं होतं अतिक्रमण काढा, जे होईल ते पाहून घेऊ. आज शहराचा भाग सुधारलेला वाटतो की नाही वाटतो? आज 7-8 हजार अतिक्रमण काढणं
ही काही जोक नाहीये. आणि मला अभिमान या गोष्टीचा. आता सुरुवात जी काल मी पाहिली, काल जे काही फोटो पाहिले, काल जे काही व्हिडिओ पाहिले, अमोलजी पण थोडस त्याच मार्गावर चालू आहेत. मला वाटतं श्रीकांतजीने त्यांच्या कानामध्ये काहीतरी जादू मंत्राची गोळी दिलेली आहे. बेटा यहाँ रहना है तो अच्छा काम करना पड़ेगा और किसको डरना नहीं. मैं डिविजनल कमिश्नर हूं, मैं तेरे साथ में हूं. काय नशीब आहे श्रीकांतजीचं बी आणि त्या अमोलजींचं बी. हे दोघंही आता इथं यंग जनरेशनचे सगळे आपल्याकडे कलेक्टर पहा, सगळं यंग जनरेशनचे कलेक्टर्स आहेत, सीओ आहेत, कॉर्पोरेशन कमिशनर आहेत, डिव्हिजनल कमिशनर आहे आणि आम्ही त्याला साथ देणारे लोक आहोत. आताच मला कधी दिलं की घंटागाडी पार्किंगच्या ठिकाणी मराठी चांगली असल्यामुळे त्यांनी चांगल्या भाषेत लिहिलं. काय घंटा गाडी ज्या ठिकाणी पार्किंग होते, काम संपलं, ड्युटी संपली, त्या ठिकाणी ती त्याच्या कर्मचाऱ्याला आंघोळीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. बाबा साफसुथरा होऊन घरी जा. श्रीकांतजी तुम्हाला सांगतो, मी या कॉर्पोरेशनमध्ये एक वेगळं अँगलनी पाहतो. ज्या कॉर्पोरेशनने आम्हाला इतक्या मोठ्या पदावर नेऊन बसवलंय, ज्या कॉर्पोरेशनमध्ये आज आम्ही विधानसभेचे दार पाहिले, कधी वाटलं नव्हतं ते विधानसभा आम्ही पाहू. आता त्या ठिकाणी जाऊन आम्ही आता स्थानापन्न होतो, मंत्र्याच्या कॅबिन आमच्या आहेत. म्हणून हे कॉर्पोरेशनचे आम्ही देणेदार आहोत, आम्ही त्यांचे ऋणी आहोत. म्हणून मी सुद्धा एक स्कीम चालू केलेली आहे की आता जे काही आपल्या ड्रेनेजची जे सिस्टीम जी आहे, मॅन होल ज्याला जर माणूस त्या ड्रेनेजच्या ह्याच्यात उतरून जे काही साफसफाई करायचा, आता 1 महिन्यामध्ये मी रोबोटिक गाड्या या कॉर्पोरेशनला मी माझ्या सामाजिक न्याय विभागाकडून देणार आहे. म्हणजे आता माणूस त्या ड्रेनेजच्या ह्याच्यामध्ये उतरणार नाही, ही व्यवस्था मी केलेली आहे. शहराकडे येणाऱ्या माणसाला वाटलं पाहिजे की हे शहर माझं आहे. त्या शहरातली सुंदरता पाहून त्याला इथं थांबावंसं वाटलं पाहिजे. हे सर्व प्रश्न ऑटोमॅटिक सुटतील. आज आम्हाला या चांगल्या कार्यक्रमाला इतक्या प्रसन्न वातावरणामध्ये बोलवलं. खऱ्या अर्थानं आयुक्त नवीन असल्यामुळं आणखीन काय काय करायला पाहिजे होतं हे जर श्रीकांतजींना विचारलं असतं तर आणखीन रंगत या कार्यक्रमामध्ये आले असते, असं माझं मत आहे. श्रीकांतजी सारखा धडपड्या माणूस सगळ्या क्षेत्रामध्ये कसं काय जमवलं काय माहिती विभागीय कमिशनरचं, पण आलाच बाबा इथं. पुढे तुला जाऊ देणार नाही. याच्यानंतर जर बदली व्हायचा टाइम आला तर पालक सचिव म्हणून आणू आम्ही. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. आता हे शहर तुम्हाला सोडणार नाही एवढं निश्चित सांगतो. परंतु आयुक्तांना सुद्धा विनंती करतो की आम्ही कधी तुमच्या कॉर्पोरेशनमध्ये हस्तक्षेप करणार नाही, परंतु सहकार्य जरूर करू. जे जे पाहिजे ते द्यायचा प्रयत्न करू. पुन्हा महापौरांना, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना, नगरसेवकांना मनापासून धन्यवाद देतो. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी की आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, मध्ये एकेकाळी पूर्ण शहरामध्ये कचरा सगळीकडे पडलेला असायचा आणि नागरिक फोन करायचे. त्यावेळेस मधल्या काळात नगरसेवकही नव्हते आणि आम्हा लोकप्रतिनिधींना फोन करायचे. पण आज सांगायला आनंद होतोय की आपल्या महापालिकेने अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम हातात घेतलेला आहे. जी श्रीकांतजी त्या काळात महापालिकेचे आयुक्त होते, आज अमोल येडगेजी आयुक्त आहेत आणि नक्कीच आज जवळजवळ 400 गाड्याच्या माध्यमातून शहरात हा कचरा जमा केला जाणार आहे. ओला कचरा, सुका कचरा करण्याकरता आपण एक यंग टीम पण उभी केली आहे जो जनजागृती आणणार आहे. हे सगळे उपक्रम आपल्याला माहिती असेल 2014 मध्ये ज्यावेळेस मोदीजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तर पहिला संकल्प त्यांनी काय केला असेल तर स्वच्छ भारत, आणि तोच संकल्प आपण आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आणतोय. स्वच्छ छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे. जी श्रीकांतजीने उल्लेख केला इंदोरचा, सुरतचा, पण मला नक्कीच खात्री आहे जो 100 दिवसाचा कार्यक्रम अमोल येडगे साहेबांनी जाहीर केला, त्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपलं छत्रपती संभाजीनगर पण नक्कीच, जे महापौरांनी 25 वरून 10, महापौर साहेब टार्गेट 1चं करा, 10व्या नंबरला नाही,
पुढच्या वर्षभरात आपण 1 नंबरला गेलं पाहिजे, हे टार्गेट घेऊन आपण करावं. आणि मला नक्कीच खात्री आहे, जसं त्यांनी सांगितलं की पॉझिटिव्ह जर तुम्ही सगळे असले तर नक्कीच हा उपक्रम आपण राबवू शकतो. आपण सगळेजण इकडे संकल्प करूया की जसं ओला कचरा सुका कचरा आपल्याला सेपरेट करून दिला पाहिजे, याची जनजागृती केली पाहिजे, तसंच आपलं शहर स्वच्छ कसं राहील याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, एवढीच या ठिकाणी विनंती करणार आहे. आणि आवर्जून उल्लेख करीन पाण्याचा प्रश्न. मला माहिती आहे अनेक नागरिक पाण्याचं काय आमचं, पण मी तुम्हाला नक्की सांगतो, आम्ही 2019 मध्ये 1680 कोटी रुपयाची योजना मंजूर करून आणली होती. त्या योजनेचं काम सुरू झालं, पण नंतर काय संजूभाऊने थोडं लक्ष नाही दिलं. 2.5 वर्ष आता देऊ लागले, जास्त देऊ लागले. त्या काळामध्ये योजनेचं काम झालं नाही तर आजपर्यंत पाणी आपल्या शहराला सुरू झालं असतं. पण आज आत्ताच जी शेखांनी सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी आज पाणी आपलं फिल्टरेशन प्लांट पर्यंत आलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये आपल्या शहरापर्यंत पण लवकर पाणी येईल आणि आपल्या सगळ्यांना मुबलक प्यायला पाणी मिळेल. आणि आपल्या शहराचा पाण्याचा प्रश्न हा लवकरच मिटणार आहे. मी हेडगे साहेबांना फक्त एकच विनंती करणार आहे की यामध्ये थोडंसं आवर्जून दर आठवड्याला रिव्ह्यू मीटिंग घ्यावी. जी श्रीकांतजी आणि आम्ही घेत होतो तशीच मीटिंग आपण पण घ्यावी, जेणेकरून पुढच्या काळामध्ये या शहराला लवकरच मुबलक पाणी मिळो. कोणी पण विकासाच्या कामामध्ये, कारण आपण 18 लाख लोकांचा विचार पदाधिकारी म्हणून किंवा मंत्री महोदय म्हणून त्यांनी पण आणि आम्ही सगळ्या 125 नगरसेवकांनी कधी कोणावरती की हा कोणाला मतदान केलं आणि त्यांनी कोणाला मतदान केलं असं न करता या शहरातले 18 लाख लोक नागरिक आहेत या शहराचे, इतका मोठा विचार घेऊन आम्ही जेव्हा पुढे जातोय त्याच्यामध्ये काही लोकांना असं वाटतं की आम्ही ह्याला थांबू त्याला थांबू. आता हे शहर, आता जी श्रीकांत सर म्हणल्यासारखं, आता छत्रपती संभाजीनगर कोणासाठीही थांबणार नाही आणि विकासासाठी तर बिलकुलच थांबणार नाही. त्याच्यामुळं माझा काही मित्रांना सल्ला आहे की तुम्ही या विकासाच्या कामामध्ये कुठं खोडा घालू नका. ट्रान्सफर स्टेशन असतातच, मुंबई सारखे शहर असतील, पुण्यासारखे शहर असतील, तिथं मध्यवर्ती भागात ट्रान्सफर स्टेशन असतात. तर ट्रान्सफर स्टेशन आपलं असलंच पाहिजे. त्याच्यानी वाचणारा वेळ बचत ही सगळी गोष्ट असल्यामुळं या सगळ्या गोष्टीमध्ये या विकासाच्या कामात कोणी पण खोडा करू नये. आणि आता आम्ही कुठल्याही गोष्टीला थांबवायला तयार नाहीयेत. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं घेऊन पुढे जायचंय. एक फक्त या निमित्तानं अधोरेखित करतो मी दोन्ही मंत्री महोदयांना की या शहरामध्ये हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा 90 लाख सिंगल यूज प्लास्टिक पकडायचं काम केलेलं आहे. गेल्या 10 दिवसामध्ये 90 लाख सिंगल यूज प्लास्टिक पकडलेले आहे. आपण ग्लासेस पकडलेले आहेत या महापालिकेनं. आणि ही कारवाई पूर्ण हिंदुस्थानात एवढी मोठी कारवाई कोणीच केली नाही. शेवटी हे घनकचरा व्यवस्थापनाचंच पार्ट आहे. हेच पर्यावरण नष्ट करते. हे सिंगल यूज प्लास्टिक नदीत जाते, नदीतून मोठ्या नदीत जातंय, तिथून समुद्रात जातंय आणि सगळं पर्यावरण नष्ट होतंय. ह्याच्यासाठी हा कारवाईचा पुढाकार घेतला. एकदा मी ती सगळी कारवाई करणाऱ्या प्रशासनाला एकदा तुम्ही सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा असं मी आपल्याला विनंती करतो. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस, सगळ्यांना शुभेच्छा. आजचे कार्यक्रमाचे प्रमुख माननीय संजयजी शिरसाट, संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय अतुलजी सावे, आमचे मंत्री व महापौर, उपमहापौर, सन्माननीय सर्व सभापती, सन्माननीय सर्व नगरसेवक. खरं म्हणजे अहमदाबाद आणि इंदोरमध्ये काम केलं असे घनकचरा सुरू होणार आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. ज्या वेळेला गेले 3 वर्ष या शहरामध्ये काम करत असताना 2 महत्वाचे प्रश्न सातत्याने सर्व नगरसेवक नगरसेविका आमच्याकडे घेऊन यायचं आणि त्या 2 प्रश्नामध्ये एकतरी अत्यंत महत्वाचे जे पाणीचे प्रश्न आहे ते आज नक्षत्रवाडीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आता थोडेच दिवसामध्ये आपल्या
काही एरियाज पासून सुरुवात होतील, काही 15 दिवसामध्ये, काही 30 दिवसामध्ये, काही एक महिन्यानंतर ते सुरुवात झालेले आहे. पहिलं पाणी कुठं, परंतु आज नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, सन्माननीय न्यायालय, सन्माननीय दोन्ही मंत्री महोदयांनी सातत्याने पाठपुरावा करून ज्या ज्या वेळेला निधी कमी पडल्या, ज्या ज्या वेळेला अडचणी आल्या आणि भक्कमपणे उभं राहून ते पाणी पुरवठ्याचा प्रश्न आतापर्यंत मार्गी लावल्यात. आता मला सरांनी सांगितलं, आता विभाग आयुक्त जरी झाला तरी तुम्ही ह्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नामध्ये हात घालायचा. आणि दुसरा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न ज्यासाठी हा शहर पेटलं होतं, दंगल झाल्या, लोक मेले, आणि ते आहेत कचऱ्याचा प्रश्न. आणि 2017-18 मध्ये झालेल्या घटनानंतर या शहर पूर्ण भारतभर झाला होता. एका ठिकाणी माननीय पंतप्रधान महोदयांनी स्वच्छ भारत अभियान लॉन्च केल्यानंतर आपल्या शहर मागे मागे जात होता. आणि ज्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतल्यावर एक ब्रीद वाक्य दिलं होतं, महाराष्ट्र आता थांबणार नाही. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे काही रखडलेला प्रकल्प आहेत, सर्व रखडलेल्या प्रकल्पाला महत्वाचे जे आहेत, ज्याला जे काय पाठबळ लागतो, त्याला कुठे कुठे आर्थिक पाठबळ लागतो, ते सर्व देऊन पुढे जाण्याचा आणि पुढे सुरू करण्याचा एक मनस्थिती होती. ज्या वेळेला इंदोर पहिला नंबर, बरेच वेळा नंदूसेठनी सुद्धा 2-2 ट्रिप केल्या, 4 ट्रिप केल्या, आणि आम्ही पण जाऊन आलो. परंतु हा सिस्टम बदलायला थोडा नियोजन करणे अपेक्षित होता. आणि झपाट्याने शहर वाढतायत. आणि आज जवळपास 19 लाख पर्यंत आपल्या शहराच्या लोकसंख्या आहेत. काय लोकसंख्या तर नावच नोंद नाही. स्वतः नंदकिशोर बोंबेचं नाव या महापालिकेत नावच नाहीये. परंतु हे शहरामध्ये राहतो, घरात राहतो, परंतु असे भरपूर लोक आहेत की या शहरामध्ये नाव नोंदी आहे, परंतु इथं राहत नाही. फ्लोटिंग पॉप्युलेशन सुद्धा तेवढंच आहे. परंतु प्रत्येक घरापर्यंत दररोज गाडी पाठवणे हे क्रमप्राप्त आहे. आणि गाडी कशी असलं पाहिजे, आपल्या गाड्या जर आत्ताच्या ज्या गाड्या रस्त्यावर दिसत आहेत, एकदम असे फकीरासारखं ते गाड्या दिसत आहेत, इथं लटकलेले, तिथं लटकलेले, उडत आहेत, सारखा तक्रारी येत आहेत. परंतु आता तुम्ही ज्या गाडी दिसताय ते सर्व बंदिस्त गाडी आहे. आणि तुम्हाला हे जे हिरवा आणि निळा रंगाचे जे कंटेनर सारखं जे गोल गोल दिसत आहेत, हे कॉम्पॅक्टर्स आहेत, स्टेशनरी कॉम्पॅक्टर्स आहेत, ट्रान्सफर स्टेशन्स आहेत. बरेच वेळा आपल्या घंटा गाडीमध्ये कचरा खाली करा, मग जेसीबीने उचलून कॉम्पॅक्टर मध्ये करा. परंतु स्वच्छ भारत अभियान 2.0 हे लॉन्च केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन्स, MRF सेंटर्स, आणि आपल्याकडे ठिकठिकाणी बांधकामाची जे डेब्रिस पडलेले असतात ते कन्स्ट्रक्शन अँड डेब्रिस प्लांट पण याच्यामध्ये मॅनेजमेंट करायची आहे. आणि बरेच वेळा कचरा, ओला कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करा असे सांगितलं जातं. परंतु फक्त हे घंटा गाडीमध्ये करून चालणार नाही. त्यासाठी IEC, इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन, त्यासाठी जवळपास 130 मुलांच्या नियुक्ती करून दररोज वॉर्डामध्ये जायचं. ज्या ज्या ठिकाणी सेग्रिगेशन होत नाही त्या ठिकाणी लोकांना समजावून सांगायचं. याही गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि आता घंटागाडी जे संख्या आहे ते 1.5 पट वाढल्या. जे घंटागाडीच्या कॅपॅसिटी होती ते 1.5 पट कॅपॅसिटी वाढल्या. आणि अशा म्हणून ह्या सर्व एकच उद्देशाने आपण केलं. कारण फक्त इंदोरच पहिला नंबर का राहायचा, आपण का नाही राहायला पाहिजे. आणि एखाद्यांनी 1 नंबर केलं तर कसं केलं त्याच्यावरून अभ्यास करून करायची. आणि त्याच्यावरून मला माहिती आहे की याच्यामध्ये आपण जास्त पैसे, पहिल्यापेक्षा जास्त पैसे देतो असे तुम्हाला जरी वाटत असेल, परंतु पहिलेच पैसे आपण खूप कमी खर्च करतो हे बरेच लोकांना हे माहिती नाही. मी या कार्यक्रमाला स्वागत करतो. माननीय पालकमंत्री महोदयांनी आणि माननीय मंत्री महोदयांनी वेळ आजच्या कार्यक्रमासाठी आम्हाला दिली, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आत्ताच आमच्या उपायुक्तांनी सांगितलं की 2018 पासूनची आपण घनकचरा व्यवस्थापनाची जर्नी पूर्ण शहराची बघतोय. आणि 2018 नंतर टप्प्याटप्प्याने आपण
चांगली प्रगती करत आता या ठिकाणी आपण पोहोचलेलो आणि यानंतर छत्रपती संभाजीनगर आपली मराठवाड्याची राजधानी आहे, जी मोठी मोठी शहरं देशभरामध्ये आहेत, त्या शहरांच्या रांगेमध्ये आपल्याला जायचं आहे. तर शहर स्वच्छ राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने हा जो काय आपला इंटिग्रेटेड प्लॅन जो आपण केलेला आहे त्याचं आज आपण लोकार्पण करणार आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की 2011ची लोकसंख्या जी आपली 12,28,000 होती ती साधारणतः आता 17 लाखाच्या वरती लोकसंख्या गेलेली आहे. आणि या लोकसंख्येला महापालिका ज्या काही सेवा देते त्यामध्ये स्वच्छता, पाणी या दोन ज्या महत्वाच्या महापालिकेच्या सेवा आहेत त्यामधली स्वच्छता ही खूप महत्वाची सेवा आहे. आतापर्यंत आपण मागच्या 5 वर्षापासून जे काही 7 वर्षापासून 2019 पासून जे आपलं काम सुरू होतं ते साधारणतः नोव्हेंबर पर्यंत होतं. त्याला आपण मुदतवाढ मे पर्यंत दिलेली होती आणि आता 1 मे पासून एक नवीन स्वच्छतेचा अध्याय आहे तो आपला आजपासून सुरू होतोय. पुढच्या 10 वर्षासाठी आपण या कामाला सुरुवात करतोय आणि या कामाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये फक्त स्वच्छता किंवा कचरा कलेक्शन एवढंच आपण यामध्ये हेतू ठेवलेला नाही, तर कचऱ्याच्या संकलनापासून कचऱ्याचं प्रोसेसिंग योग्य पद्धतीने व्हावं अशा पद्धतीचं आपण या कामामध्ये ही संकल्पना ठेवलेली आहे. यामध्ये घराघरातून कचरा संकलन, त्याची वाहतूक ट्रान्सफर स्टेशनला करणं आणि ट्रान्सफर स्टेशनवरून ते प्रोसेसिंग साईट पर्यंत घेऊन जाणं या अनुषंगाने आपण प्लॅनिंग केलेलं आहे. जवळपास 412 बंद असलेल्या घंटागाड्या यामध्ये काम करणार आहेत. हे काम करत असताना जवळपास 1000 ते 1200 घरांपर्यंत एक घंटागाडी राहील अशा पद्धतीचं आपण नियोजन केलेलं आहे. सर्वात महत्वाचं यामध्ये कचऱ्याचं योग्य प्रोसेसिंग तेव्हाच होऊ शकतं जेव्हा सोर्सवरतीच कचऱ्याचं सेग्रिगेशन होईल. त्यामुळे याची सवय लोकांना लावावी यासाठी याची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी सुद्धा मॅनपॉवर आपण याच्यामध्ये ठेवलेली आहे. तर घराघरातून कचऱ्याचं संकलन केलं जाईल. हा कचरा आपण जे 5 रिफ्यूज ट्रान्सफर स्टेशन जे तयार करणार आहे त्यातले आता 3 तयार आहेत. 3 ट्रान्सफर स्टेशन उद्यापासूनच आपले कार्यान्वित होतील. या ट्रान्सफर स्टेशनला आपला कचरा घंटागाडीतून जाईल. ट्रान्सफर स्टेशनला कचरा गेल्यानंतर जे काय आपण कॅप्सूल केलेले आहेत, कॅप्सूल 20 क्युबिक मीटरचा कॅप्सूल आहे, त्याच्यामध्ये जवळपास 20 टन एवढा ओला कचरा त्यामध्ये बसू शकतो. तर जवळपास आपल्या 15 घंटागाड्यांचा 10 ते 15 घंटागाड्यांचा कचरा एका कॅप्सूलमध्ये बसेल. कचरा पूर्णपणे शून्य करणं हे काम आपण या कामामधून करणार आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं तसं आयसी वरती यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती भर देणार आहे. तर हे सर्व प्रक्रिया संभाजीनगर शहराला उपलब्ध करून देण्यामध्ये माननीय विभागीय आयुक्त महोदयांनी आणि आमच्या सर्व टीमने खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट्स घेऊन यापर्यंत आपल्याला पोहोचवले त्याबद्दल मी माननीय विभागीय आयुक्त महोदयांचं आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि सर्व संभाजीनगर वासियांच्या मदतीने आपले 125 सन्माननीय नगरसेवक आहेत, माननीय महापौर, माननीय उपमहापौर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व आयसी टीम वापरून आपलं नियोजन आहे की पहिल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे एक 100 दिवसाचा प्लॅनच आपण करणार आहे की या 100 दिवसामध्ये संभाजीनगरच्या स्वच्छतेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला करायचा आहे. यामध्ये सर्व 17 लाख संभाजीनगर वासियांचं सहकार्य आपल्याला घ्यायचं आहे. आणि सर्वात सोपा फॉर्म्युला सर्वांसाठी की आपण देताना कचरा विलगीकरण करूनच आपण कचरा द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला उद्यापासून जसं आपण आता गाणं लॉन्च केलं, गाणं लॉन्च करताना काही इथे आपल्याला वेगवेगळे जे आपले आयसीची टीम दिसते ते आपल्या दारोदारी उद्यापासून येणार आहे, आपल्याला आवाहन करणार आहे. आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये आपल्याला ही चांगली सवय लावून कचऱ्याचं विलगीकरण सोर्सलाच करायचं, कचरा जमा करायचा. आणि हे जे आपण आता गाण्यामध्ये म्हणलं की 1 नंबर आपलं छत्रपती संभाजीनगर, तर आपली जी रँकिंग आता राज्य पातळीवरती 6व्या क्रमांकावरती आणि दशलक्ष शहरामधून राष्ट्रीय पातळीवरती आपण 25व्या क्रमांकावरती आहे. तर हे एक मोठं चॅलेंज आपल्याला ठेवायचं, एक आव्हान आपल्याला ठेवायचं की देशामधल्या पहिल्या 10 शहरांमध्ये पहिल्या वर्षामध्ये आणि आपलं छत्रपती संभाजीनगर आपण कुठेही कमी नाही, देशामध्ये पहिल्या क्रमांकावरती इंदोर सारखं किंवा अहमदाबाद सारखं पहिल्या क्रमांकावरती येण्याचं टार्गेट आपण ठेवायचं आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.